वरती झाले, परंतु पाचव्यांदा तुम्ही आता विधान भवनामध्ये एंट्री केलेली आहे. कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केले जातील किंवा कशा पद्धतीने जनतेचे प्रश्न उपस्थित केले जातील? खरं खरं तर आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये सातत्यानं होत असतात, परंतु ज्या विश्वासाने मला प्रचंड मताच्या लीड देऊन माझ्या मतदारसंघातल्या जनतेने परत पाचव्यांदा ही संधी दिलेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या पद्धतीनं मी काम केलं त्याच पद्धतीनं परत सर्वसामान्य जनतेचं काम हितासाठी मी काम करणार आहे. याच्या अगोदर अनेक मंत्रिपद देखील तुम्ही भूषवलेले आहात. आता देखील आशा असेल, कारण कार्यकर्त्यांची मागणी असते की आपल्या नेत्याला ज्या पद्धतीने मंत्रिपद मिळाले तर काम करण्याची उमेद असते की पुढे काम करू शकतं. तर आता काही कार्यकर्त्यांकडून मागणी किंवा तुम्हाला कोणती मंत्रिपद मिळावं या काय आशा? नक्कीच यापूर्वी सुद्धा मला असं कधी वाटलं नव्हतं की मी मंत्री होईन, परंतु वेगवेगळ्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली. त्या सर्व खात्यांना न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे, म्हणून आरोपाला काही महत्त्व राहत नाही. जनतेने मला परत निवडून दिलेलं आहे. आम्ही चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.